भाजय मोर्चाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या निवेदनाला यश मिळालं आहे। तळेगाव दशासर तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती मधील धामणगाव तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे गाव तळेगाव दशासर मध्ये बस थांब्यावर दररोज शेकडोच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात। मात्र प्रवाशांना उभे राहायलाही शेड नसल्याने हॉटेल पान टपरीचा आश्रय त्यांना घ्यावा लागतोय। यात महिलांची व शाळेकरी मुलींची कुजबना होत होती। याबाबत भाजय मोर्चा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतला निवेदनातून आंदोलनाचा इशारा दिला होता, जेणेकरून ग्रामपंचायतने निवेदनाची दखल घेत प्रवासी निवाऱ्याचे नूतनीकरण केले। मात्र आता ग्रामस्थ व भाजय मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी याबाबत आनंद व्यक्त केला असून यावेळी संजय सार्वे, तुषार धनसोडे, विशाल श्रीवास, नागेश ढाकुलकर, यश सुरजुसे, सचिन भोयर, राहुल नागरीकर, विजय काडेसह आदी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी सचिन करडे, अमरावती। राजू दादाला मुलगी झाली, राजू दादाला। हो मी तुला बोलले होते ना मुलगी होणार म्हणून। हा तू बोलली होती बर का। आता मी तुला 5000 रुपये देणार आहे। हो आणि पहिली शाळेत घातलं की 6000 रुपये। आणि हो जेव्हा ती 6वीत जाईल ना तेव्हा 7000 रुपये आणि 11वीत जाईल तेव्हा 8000 रुपये मी तिला देणार आहे। एवढंच नाही, ती 18 वर्षाची झाली की 75000 रुपये द्यायला मी तयार आहे। एवढे पैसे? आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना? नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेक लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची। एवढंच करायचं होय? धन्यवाद बर का माझ्या लेकींना। या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेक लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया। लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकार